नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, हात मिळवणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? याचं योग्य उत्तर आहे संगनमत करणे. संगनमत करणे म्हणजेच काय? हात मिळवणी करणे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. असे काही आपण प्रश्न बघणार आहोत, जे प्रश्न वारंवार तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. 29वी महानगरपालिका कोणती? लगेच उत्तर यायला पाहिजे जालना. 29वी महानगरपालिका कोणती? योग्य उत्तर आहे जालना. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? पहिली महानगरपालिका कोणती म्हटले? पहिली महानगरपालिका. म म म हे अक्षर आहे की नाही? या अक्षरावरनं मुंबई असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. गुळणी धरून बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? लगेच उत्तर आलं पाहिजे. गुळणी धरून बसणे म्हणजे काय? मूंग गिळणे. गुळणी धरून बसणे म्हणजे काय? मूंग गिळणे. पुढील प्रश्न पहा. जम्मू व काश्मीर राज्याचे लोकनृत्य कोणते? पर्याय पहा. भांगडा, कथक, लावणी, रौफ. या ठिकाणी योग्य उत्तर आहे रौफ. कोणतं आहे? रौफ. जम्मू काश्मीर राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? रौफ. पुढील प्रश्न. ब्रिटिश शासनाने स्थापन केलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद व मुंबई विद्यापीठाचे फेलो कोण होते? पर्याय पहा. महर्षी कर्वे, वासुदेव बळवंत फडके, दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड. ब्रिटिश शासनाने स्थापन केलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद होते. कोण? भाऊ दाजी लाड. आणि मुंबई विद्यापीठाचे फेलो कोण होते? भाऊ दाजी लाड. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. बनाना किक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? काय म्हटलं आहे? बनाना किक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फुटबॉल. फुटबॉल. पुढील प्रश्न पहा. पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर योग्य उत्तर आहे तापी. पांझरा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न पहा. बॉम्बे असोसिएशन, ग्रँट मेडिकल सोसायटी, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या स्थापनेत विशेषत्वाने कोणाचा सहभाग होता? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पर्याय पहा. भाऊ दाजी लाड व नाना शंकर शेठ, महर्षी कर्वे व नाना शंकर शेठ, नाम लोखंडे व लोकमान टिळक यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भाऊ दाजी लाड व नाना शंकर शेठ. विद्यार्थी मित्रांनो, नाना शंकर शेठ यांच्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. पहा. बॉम्बे असोसिएशन, ग्रँट मेडिकल सोसायटी, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या स्थापनेत विशेषत्वाने कोणाचा सहभाग होता? तर भाऊ दाजी लाड व नाना शंकर शेठ. पुढचा प्रश्न पहा. 1848 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेच्या मराठी विभागाचे पहिले अध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढील प्रश्न पहा. पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने लागू करण्यात आली? हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती यामध्ये वारंवार विचारला गेला आहे. पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने लागू करण्यात आली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. 73वी घटनादुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? पुढील प्रश्न पहा. गर्भगळीत होणे. गर्भगळीत होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय पहा. मूग गिळणे,
पाणी पाजणे, उरात धडकी भरणे, ओनामा करणे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उरात धडकी भरणे म्हणजेच काय गर्भगळीत होणे. उरात धडकी भरणे म्हणजेच काय गर्भगळीत होणे. पुढचा प्रश्न पहा. पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चारी मुंड्या चित करणे म्हणजेच काय पाणी पाजणे. पुढचा प्रश्न पहा. पाठीचे धिरडे करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पाठीचे धिरडे करणे म्हणजेच काय कणिक तिंबणे. कणिक तिंबणे पाठीचे धिरडे करणे म्हणजेच काय एखाद्याला मार देणे, चोप देणे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? सुतोवाच करणे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओनामा करणे. सुतोवाच करणे म्हणजे काय ओनामा करणे. पुढचा प्रश्न पहा. विनंती या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. ललना, विनवणी, मदत, विश्वास. विद्यार्थी मित्रांनो लगेच उत्तर यायला पाहिजे. विनंती या शब्दाला समानार्थी शब्द आहे विनवणी. विनवणी. पुढचा प्रश्न पहा. घटना समितीची निशाणी कोणती होती? घटना समितीची निशाणी कोणती होती? हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा. सिंह, वाघ, मोर, घोडा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे घोडा. घटना समितीची निशाणी कोणती होती? घोडा. पुढचा प्रश्न. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? वारंवार पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे सातारा. सातारा जिल्ह्यात प्रतापगड किल्ला आहे. पुढील प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. पर्याय पहा. 1985, 1885, 1890, 1955. विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 1885 या वर्षी झाली. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ती कोणत्या ठिकाणी झाली? ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. अजिंठा लेण्यांमधील चित्रे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अजिंठा लेण्यांमधील चित्रे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म. विद्यार्थी मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. पहा प्रश्न काय आहे. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? काय प्रश्न आहे. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? पर्याय पहा. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, श्रीमती सुचेता कृपलानी. याचं उत्तर काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.